काही बघू शकता. आता मी चाललेलो आहे दुसरा भाडा घेऊन JWR CFSला चाललेलो आहे. इथून JNPTवरून पाडेकरला चाललेलो आहे बघा. तर आता मी 14 फुटीची पेटी म्हणजे लाकडाची पेटी आहे लांबडी. ॲक्च्युली 300 कार्टन खाली करताना काहीच मी त्यांना बोललो आमच्या सुपरवायझरला की मला जमणार नाही, तर घरी बोलू जाणार आहे मी. तर तो बोला घरी काय जाऊ नको, तुला मी आता असा भाडं देतो की त्याच्यात तुझी म्हणजे मेहनतीचा गरजच नाही, म्हणजे मेहनतीची गरज नाही. तर एक पेटी दिलेली आहे त्यांनी लांबडी. हँडब्रेक काढला बघा. हा 100 आहे गाईज. वरती बंद होते आणि खाली आता हँडब्रेक लागला आहे. हा रिलीज केला बघा हँडब्रेक. त्याला पहिला गेट टाकलेला आहे. मी आता चाललेलो आहे JWR. जय श्रीराम. अशा पद्धतीने आपला इकडे JNPTकडे हे अशी कामं असतात गाईज. गोडाऊनमधली कामं बोलली इम्पोर्ट एक्सपोर्टची, तर या पद्धतीने असतात. आपण सगळा एक्सपिरियन्स करून घ्यायचा गाईज. कुठलं म्हणजे कधी पण एमर्जन्सीला आपल्याला म्हणजे उपाशी मारायची वेळ येणार नाही. ट्रॅफिक लागलेली आहे आणि ट्रॅफिक हालण्याचं नाव घेत नाही. काही निमित्त गाई ट्रॅफिक निघलेली आहे. रस्त्यांची अवस्था खूप वाईट आहे, त्यामुळे ते ट्रॅफिक लागत आहे. पूर्ण खड्डे झालेले आहेत रस्त्याला. बघा किती लाईन आहे इथे. हायवे पकडलेला आहे आणि नॅशनल हायवे आपला पनवेलकडे जाणारा बघा. गाडीच गाडीचा स्पीड बघा 50-60च्या गाडी स्पीडमध्ये पळत आहे गाडी. आणि गाडीची स्टेअरिंग जी आहे ती नुसती वापरते इकडे तिकडे. पहिलीच वेळ आहे आपली एवढी मोठी गाडी चालवली बघा. ते हायवेला जरा हायवे पकडलेला आहे तुम्ही. गाडी स्टेबल नाही चालत, ती इकडे तिकडे पाऊस व्हीलचा अलाइनमेंटचा काहीतरी इश्यू असेल गाडी. त्याला आपला भाडा घेऊन चालतो पाडेकरला. त्याला भेटूया तिकडे. मी युटर्न घेतलेला आहे त्या सर्व्हिस रोडमधून, ब्रिजच्या खालून युटर्न घेतलेला आहे. आणि मी आता पाडेकरजवळ आलेलो आहे. काही तरी कमसे कम अर्धा तास मला इथे पोचण्यासाठी लागलेला आहे बघा. हा आता मला लेफ्ट घ्यायचा आहे. इथे मागे बाईकवाला आहे आणि लेफ्ट घेण्यासाठी खूप म्हणजे स्ट्रगल थोडा हे करायला लागतो, काटकसर करायला लागली. आता डायरेक्ट नाही घेणार बघा. हायवे आहे बाजूला आणि हा लेफ्ट घ्यायचा होता आपल्याला. फायनली घेतलेला आहे. दुसरा गेट ठेवते गाडीचा. दुसरा गेट ठेवलेला आहे आणि JWR CFS आपला आलेला आहे बघा. कशा पद्धतीने लाईन लागलेली आहे बघा इथे. मला आता पार्टीवाल्याला फोन करायला लागेल मला. CFS इथे आपल्याला माल खाली करायचा आहे. एक पेटी लांबडी घेऊन आलेलो आहे. ती आता इथे या गोडाऊनमध्ये खाली करायची आहे गाडी. इथे आग लागलेली आहे JWRला. जोरात आग लागलेली 2-3 दिवस आहे धक्क्याला बघा. सील तोडून घेते काय. सील तोडण्याची आयडिया बघा. टॉमी घ्यायची. ही लांबडी 14 फुटीची पेटी थोडी ओपन झालेली आहे. तो पार्टीवाला बघून मारायला गाडी आइडिया है क्या कुछ? कारपेंटर घेऊन तुम्हाला किल्ले मारायला लागते. फोटो काढला तुम्ही झालं.
फायनली गाडी खाली झालेली आहे. एक आपली पेटी जी होती ती थोडी डॅमेज होती, ते त्यांनी लिहून दिलेली आहे बघा. आणि गटपात दिलेली आहे त्याला. हा गोडाऊन आहे JWR CFS, मोठा आहे एकदम, म्हणजे एकदम मोठा आहे कामात याच्यात. ही बघा त्यांनी गेटपास दिलेली आहे. आणि इथे रिसिविंग सुद्धा देताना थोडा डॅमेज आहे आपलं पॅकेज. त्याला आता बाहेर जाऊन कामाच्या ना तर जेवणसुद्धा जेवणाचं ते हालत होतं तिथं बघा. असली गरमी ते हा डोंगरामध्ये CFS आहे इथे. चला गाडी खाली झालेली आहे. आता आपण जाऊ. हा इन गेट आहे आणि आउट गेट आपल्याला शोधायला लागेल. आहे आउट गेट लेफ्ट साईडला जायला लागेल. ते लाईनीला लागाल नंबर. हा टेम्पो घेऊन आलेलो आहे आणि कशा पद्धतीने इथे कामं होतात ते तुम्हाला मी दाखवत आहे बघा. त्याला आउट गेटला जाण्यासाठी इकडे जायला लागेल. हा इन गेट होता आणि आउट गेट बघा इकडे आउट गेट आहे. गेट चालाही काय लागतच आहे आउट गेट. अशा पद्धतीने इथे कामं चालू आहेत काहीच. आउट गेट कुठं आहे तर मला शोधायला लागेल इथे. लकडीच आहेत चालेल. जी अवस्था बघा, जल्लेला शेड, जल्लेला गोडाऊन कसा बघा. जळून खाक झालाय. राख रांगोली तर केमिकलचा वास सुद्धा येत आहे. केमिकल मसाला जवळ आलेलो आहे. इथे लाईनीमध्ये आपल्या गाड्या लावायला लागतील. हे बघा या सगळ्या बाहेर जाण्यासाठी गाड्या सज्ज आहेत. आपल्याला पास दिलेले आहे त्या पार्टीवाल्यांनी. पार्टीवाल्याची पास दाखवून गेट ओपन करून त्यांना दाखवून आपल्याला बाहेर जायचं आहे. आजचा व्लॉग इथे संपवत आहे, कारण की आता बस दोन ट्रिप मारलेले आहेत. जास्त मारता येणार नाही. घरचा रस्ता झाला नाही दाखवायला लागते गाडी बाहेर जाताना.